कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस कमिटी कार्यालयात घेण्यात आल्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 10 प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेतल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शहराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कोल्हापूर शहराची धुरा आम्ही सक्षमपणे सांभाळली आहे. नगरोत्थानमधील रस्ते, थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा, हुतात्मा पार्क, महावीर गार्डन, रंकाळा इथं निधी उपलब्ध करून दिला, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शहराला विकासाची नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रचंड आहे. कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे. नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी, नेमकं काय केलं त्यांनी, हे आपण त्या ठिकाणी बघतोय. आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमिनीबरोबर आला होता झूमवरचा. आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला टेकलेला आहे, अशी अवस्था आहे. नगरोत्थानमधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले. थेट पाईपलाईन योजना, कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती, ती आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली. हुतात्मा गार्डन असेल, महावीर गार्डन असेल, ह्याला निधी देण्याचं काम केलं. रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झाले. अशी अनेक कामं आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये, आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं, विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न राहतो. शहरातील रस्त्यांसाठी 10 कोटींचा निधी आला तर तो संपूर्ण निधी रस्त्यांवरच खर्च होईल, याची जनतेला खात्री आहे. त्यामुळे इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडे जास्त आहे. लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कशासाठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे. आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचं. कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. 10 कोटीचा रस्त्याचा निधी आला तर 10 कोटी रस्त्यावरच खर्च होणार, फक्त 6 कोटी होणार नाहीत, ह्याची खात्री लोकांना काँग्रेसच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे. 3.5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात कामं कुठं केली आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 3 वर्षात काय निधी आणला त्याने? 3.5 वर्षात नुसत्या घोषणा दिल्या. अंबाबाईचा आराखडा आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत. ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला, त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळं नुसत्या घोषणा, मग 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आत्ता जे बोलत आहेत, आता उद्या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, घोषणा करतील, हे आम्ही अमकं करू. मग तुमचे 3.5 वर्ष हात कोणी बांधले होते का? 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना, की आम्ही हे केलं म्हणून सांगायला. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. आमची सत्ता असेल, असं होईल तसं होईल, काही नाही. लोकांना, कोल्हापुरातल्या लोकांनाही माहीत आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो. त्यामुळे मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांबरोबर चर्चा झाली असून त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलाय. यावर एकत्रित चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. परंतु परवा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बरोबर सचिन चव्हाण, राजू लाटकर आणि आमच्या सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. आता तो आज उद्या आमच्या बैठका झाल्यावर उद्या संध्याकाळी आम्ही सगळे परत बसू. त्यांचा आलेला प्रस्ताव, आम आदमी पार्टीचा आलेला प्रस्ताव, इंडिया आघाडीचा आलेला प्रस्ताव, याच्यावर कुठल्या वॉर्डामध्ये ॲडजस्टमेंट होता येते, कशा पद्धतीनं उमेदवारी ॲडजस्ट करता येते, त्याची आम्ही सगळे 10-12 जण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. आचारसंहितेचं बंधन विरोधकांवर जास्त आणि सत्ताधाऱ्यांवर कमी असल्याचा आरोप करत महापौर पदाचं आरक्षण जाहीर न करता महापालिकेची निवडणूक जाहीर होणं ही पहिलीच घटना असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. बऱ्याच लोकांनी कार्यक्रम घेतले होते. माझासुद्धा एक कार्यक्रम संध्याकाळी होता, परंतु आम्ही केला नाही. कारण की आचारसंहिताचं बंधन विरोधकांना जास्त आहे, सत्ताधाऱ्यांना कमी आहे. आणि निवडणूक आयोगानं पहिल्यांदा मला वाटतं घडते, विक्रम जरग इथं सिनियर आहेत, त्यांनी सांगावं की महापालिकेची निवडणूक जाहीर होते आणि महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत नाही. म्हणजे मला आठवत नाही आता कधी तसं. इलेक्शनच्या आधी महापौरचं आरक्षण नेहमी जाहीर होते, परंतु आता आमची माहिती अशी आहे
की निवडणुका झाल्यावर 17 तारखेला महापौरचं आरक्षण जाहीर होणार. महायुती नाही म्हणजे त्याला लॉजिक काय आम्हाला माहीत नाही, कारण की हे शेवटी सरकारचा निर्णय आहे. आरक्षण जाहीर करणं हा सरकारची जबाबदारी. त्यांनी काल आधीच निवडणुकी आधी जाहीर करायला पाहिजे होतं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर टीका करत काँग्रेसनं विकासाच्या मुद्द्यावर भर दिल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय. कोल्हापूर शहराला विकासाची नवी दिशा देण्याचा दावा करत आमदार सतेज पाटील यांनी या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.